सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दलचे सुद्धा अनेक निर्णय दिलेले आहेत, काही गाईडलाईन्स सुद्धा दिलेले आहेत। या सगळ्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आहेत, वकील आहेत ते। जयेश, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत उजव्या विचारसरणीचे समर्थक तुषार दामगोडे आहेत। आपल्या सोबत महामंडलेश्वर महंत सुधीरदास आहेत। आपल्या सोबत शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली आहेत। त्याचबरोबर या सगळ्या आरोपींचे वकील काँग्रेसचे नेता ॲडव्होकेट आसिफ कुरेशी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। आणि नागपूरमध्ये या दंगलीच्या काळामध्ये ज्यांनी पुढे होऊन ह्या सगळ्या दंगलीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, हे सगळं वातावरण शमवण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण दटके सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत। त्यांचंही स्वागत, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत। पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ॲडव्होकेट आसिफ कुरेशी यांच्याकडून। आसिफजी, खरं तर तुम्ही काँग्रेसचे नेते आहात आणि वकील सुद्धा आहात आरोपींचे। आता या चर्चेमध्ये तुम्ही नेमकी कुणाची भूमिका मांडणार आहात, आरोपींची की काँग्रेसची? नाही, आरोपींची। आरोपींची। मी काँग्रेसची भूमिका इथं मानत नाही, कारण ठीक आहे, मी ते आधी क्लिअर केलं जेणेकरून 35 वर्षापासून मी वकिली करतोय। ठीक आहे। एक वकील म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, या दंगलखोरांचं वकीलपत्र तुमच्याकडे आहे। आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलंय की आता दंगलखोरांची गय केली जाणार नाही, दंगलखोरांवरती बुलडोजर सुद्धा चालवला जाईल। तुमचं या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे? जे आरोपी असतील त्या सगळ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल। मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री यांनी जस्टिस भूषण गवई यांचा जजमेंट जर बघितलं असेल तर हे उद्गार त्यांनी केलं नसतं। बरं, कारण तुम्ही बघितलं असेल मान्य गवई साहेबांनी म्हटलं आता 2024चे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यांनी बुलडोजरवर संपूर्ण जजमेंट दिलेलं आहे आणि योगी सरकारवर टीका केलेली आहे। जर कोणाचा अनऑथराइज कन्स्ट्रक्शन असेल, इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तर सरकार कारवाई करू शकते। हे त्यांचं म्हणणं आहे। अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है, एक घर का सपना कभी न छूटे। दिस स्टेटमेंट वाज गिवन बाय द ऑनरेबल जस्टिस गवई इन हिज जजमेंट इन द ईयर 2024। तो इस जजमेंट के देखने के बाद में जो इनकी जो जजमेंट की जो रूपरेखा है, जिस तरह से जस्टिस गवई ने, ऑनरेबल जस्टिस गवई ने जो जजमेंट दिया है, उसके हिसाब से मुझे नहीं लगता कि हमारे माननीय मुख्यमंत्री ने ऐसा स्टेटमेंट देना चाहिए कि बुलडोजर चलाएंगे। शायद ये जजमेंट उनके पास उन तक पहुंचा नहीं, इसलिए शायद उन्होंने ये अपना उन्होंने वक्तव्य रखा है। ठीक आहे। आमदार प्रवीण दटके आता आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, तुम्ही ऐकलं त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने याच्या संदर्भात स्पष्ट गाईडलाईन दिलेली आहे आणि असं कुणाच्याही याच्यावर आरोपी आहेत म्हणून त्यांच्यावरती बुलडोजर चालवता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचलेलं नसेल जजमेंट, असंही ते पुढे पुष्टी जोडतायत। नमस्कार, आसिफभाई देवेंजींचे मित्र आहेत आणि देवेंजी पण एक उत्तम वकील आहे, आसिफभाईंना माहिती आहे। त्यामुळे देवेंजींसारखा स्थितप्रज्ञ माणूस कुठलंही डिसिजन न वाचता असं बोलणं शक्य नाही। पण आता हा कोर्टाचा विषय असल्यामुळे आसिफभाई स्वतः वकील आहे, देवेंजी स्वतः वकील आहे आणि ऑनरेबल जस्टिस न्यायमूर्ती गवई साहेबांचं असेल, त्यामुळे देवेंजींनी ते निश्चित वाचलं असेल, कारण तेही कायद्याचे अभ्यासक आहे। पण हे कुठल्या परिस्थितीत त्यांनी म्हटलं की समजा कोर्टाने शिक्षा दिली आणि ज्या आरोपींनी 64 गाड्या फोडल्या, ज्या आरोपींनी 30-40 टू व्हीलर जाळल्या, ज्या आरोपींनी घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि ज्या आरोपींनी हिंदू मुस्लिम जी मित्रत्वाची भावना होती, जे आयुष्यभर सोबत राहिले, अशा वस्त्यांमध्ये दंगे झाले, ज्या वस्त्यांनी हिंदू आणि मुस्लिम आजूबाजूला राहतात, त्या वस्त्यांमध्ये नफरत पसरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या विरोधातली ही कारवाई आहे। ही काही हिंदूंच्या आणि ही काही मुसलमानांच्या विरोधातली कारवाई नाही। ज्यांनी ही दंगल पसरवली आणि हिंदू आणि मुसलमानांमध्ये जे प्रेमाचे, सलोख्याचे संबंध होते त्यांच्यामध्ये दुश्मनी पैदा करण्याचा वाईट प्रयत्न केला, ती होणार नाहीच कधी, पण जो प्रयत्न त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात अशी कारवाई करू असं त्यांनी म्हटलं। आणि अशी जर कारवाई नियमासंगत होणार असेल तर सगळ्यांनीच त्याचं समर्थन केलं पाहिजे असं मला वाटतं। ठीक आहे, मी विचारतो आसिफ यांनाच पुन्हा विचारतो।
आसिफजी, मला 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 प्रवीण दटके साहेबांना हे सांगायचं, मुख्यमंत्री साहेबांना हे पण म्हणाले की ज्यांचा सहभाग असेल या दंग्यात, पण हा दंगा कुणामुळे झाला, 2:30 वाजता कोणी चादर जाळली, ज्यांच्यामुळे हे दंगल झालेला आहे त्यांना या गुन्ह्यात सहभाग करायला पाहिजे. माझे मुख्यमंत्र्यांशी निवेदन आहे. बर दंगल क्यों हुआ, किसके वजह से हुआ, दैट इज इम्पॉर्टंट. बर पण लोगों की भावना आसिफजी, किसने आसिफजी भड़काया? ठीक आहे, That आपण is त्या important. मुद्द्यावर येऊ. पण एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ठीक आहे, तुम्ही आरोपीचे वकील आहात, पण या देशामध्ये आणि कायद्यानुसार जो जो असं म्हणायचं आहे, जे लोक ज्यांच्या- समाज पैठवतात, बरोबर. तुम्ही ज्या घराची गोष्ट केली ना, ते घर वाचलं पाहिजे, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं. पण तेच लोक जर दुसऱ्याची घरं जाळत बरोबर. असतील, दुसऱ्याची घरं फोडत असतील, गाड्या पेटवत असतील, तर त्यांना खऱ्या त्यांना अर्थानं सक्त कारवाई झाली पाहिजे. त्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे. बर मी हा माणूस आहे, हे म्हणणारा माणूस आहे की ज्यांनी जे केलेलं आहे त्यांना त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. पण कॉन्स्टिट्यूशन के हद में कार्रवाई होना चाहिए. बर And the court is there. आणि ते The matter is under the investigation. ठीक The आहे. court is there to take an action. महंत सुधीरदास आपल्या सोबत आहेत. ते असं म्हणताय की माझं असं कायद्याचं म्हणणं राज्य आहे. इनोसेंट वर कारवाई नको, इनोसेंट वर कारवाई नको. माझं असं म्हणणं आहे, innocent वर कारवाई नको. लोकांनी कायदा हातात घ्यायचा. करा असं देवेंजींनी पण म्हटलं नाही आणि कोणीच म्हटलं नाही. नाही, पण आणि आमच्या माननीय काय- आसिफभाईंनी जो विषय ठेवला की सकाळी नाही माननीय आसिफभाईंनी जो विषय ठेवला सकाळी की बा असं आंदोलन झालं, तेव्हा दोन्ही गटातले लोकांना, जॉईंट सीपी होते, PI साहेब होते, DCP साहेब होते, सगळ्यांना समजवलं आणि सगळ्यांनी समजवून 9 आरोपींवर 10-10, 12-12 गुन्हे दाखल झालेत. त्यांना अटक होणार होती, पण संध्याकाळी जे काही झालं, निष्पाप लोकांच्या घरांवर जाळपोळ होणे, गाड्या फोडणे, आणि ते आजूबाजूच्या लोकांनी केलं नाही, बाहेरनं आणून लोकांनी केलं. कारण इथे रोजचा व्यवहार आहे हिंदू मुस्लिम लोकांमध्ये, रोजच्या तोंडावर तोंड पडतं. एक हिंदू एका मुस्लिम माणसाच्या पांठ्यावर जाऊन रोज पान खातो, त्याच्या उदबत्त्यांच्या दुकानातनं देवाकरता उदबत्त्या आणतो. ते तितके सहिष्णू आहेत हिंदू. आणि सकाळचं जे आंदोलन झालं त्यात जे म्हणणं होतं की बा पूज्य धर्मग्रंथ हे जाळला गेला, त्याच्या आयती जाळल्या गेल्या, ते पोलिसांनी चेक केलं, ती चादर पोलिसांनी चेक केली, ती अफवा होती, अफवा. आणि अफवा समोर आणून नागपूर सारखं अमनचैन असणारं शहर पेटवणे आणि तेही बाहेरच्या लोकांना आणून पेटवणे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मालेगाव कनेक्शन आहे, त्यामुळे नागपुरातल्या कुठल्याही हिंदूला आणि नागपुरातल्या कुठल्याही मुसलमानाला हे मान्य नाही आहे की आपसातल्या संबंधांमध्ये विष कालवणे, आपसातल्या संबंधांमध्ये विष आपलं पेटवणे. आणि माझं म्हणणं आहे, याच्या आधीच्या दंगली मी बघितल्या आहेत. डेन्मार्कमध्ये कोणीतरी कार्टून तयार केलं होतं, त्याच्या विरोधात दंगल झाली होती, तेव्हा उत्स्फूर्त दंगल होती, त्यात हिंदू मुस्लिम पाहायला नाही गेला. सगळ्यांवर जे काही दगडफेक झाली, ज्या काही गाड्या पेटवल्या त्यावेळेस गेल्या होत्या, तेही चुकीचं काम होतं, पण त्यात कोणी धर्म नाही शोधला. पण या दंगलीत तो धर्म शोधला आहे. कारण आजूबाजूला हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या गाड्या असतात, दुकानं असतात, त्यांचे ठेले असतात, त्यांच्या 4 व्हीलर असतात, पण पेटवल्या फक्त हिंदूंच्या. म्हणून दुःख आहे. याच्या आधी दुःख नव्हतं, कारण त्या उत्स्फूर्त होत्या, त्याचं समर्थन करता येत नाही. पण आताच्या दंगलीच्या ह्याच्यात द्वेष होता, द्वेष. हिंदू महिलांबद्दल बोलण्याची पद्धत, हिंदू धर्माबद्दल बोलण्याची पद्धत टार्गेट करून माझा लहान बंधू प्रवीण दटके साहेब हे म्हणणं बरोबर आहे, द्वेष नव्हता. असा कधी द्वेष झाला का आपला? आपण भाऊ इथं भाईचारा. मान्य आसिफभाई, तुम्ही ज्या भागात राहता त्याच भागात मी पण राहतो. मान्य आसिफभाई, तुम्ही ज्या भागात राहता, आपण या भागात राहतो, काही लोकांना टार्गेट केलं गेलं या सगळ्यामध्ये. हे बघा, इतके वर्ष झाले, कधी काही झाला, लहानपणापासून मी बघतोय, कधी अशी घटना घडली का? ठीक आहे, तुम्हाला माहित अशी घटना कधी घडली नाही, घडली आहे. याच वेळेस काय झाली याचं उत्तर कोण शोधेल? ठीक आहे. मला या चर्चेमध्ये समाजाचेच घर का पेटवल्या गेले याचं उत्तर शोधावं लागेल. ठीक आहे. मला थोडंसं पुढे जायचंय. मला चर्चा थोडीशी घडली नसती. पुढच्या मुद्द्यावर जायच्या. बुलडोझरच्या संदर्भात खरं तर मागणी ही दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाली हिंदुत्ववादी संघटनांकडून. कारण रोष होता, जनक्षोभ होता, सगळ्यांना वाटत होतं दंगलखोरांना अद्दल घडवा. म्हणून मला खरं तर याबद्दल
महंत सुधीरदास यांना पहिल्यांदा विचारायचं आहे, नंतर तुषारजींना विचारायचं आहे. खरं तर एक दबाव वाढत होता की इथं योगी हवेत आणि योगींसारखी कारवाई करा. त्या तुमच्या सगळ्यांच्या दबावामुळे आज मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं लागलं का की दंगलखोरांवर बुलडोजर चालवला जाईल? ही तुमची भावना होती का? प्रशांतजी, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने पेट्रोल बॉम्ब ट्रक भरून दगड पत्थर त्याचप्रमाणे हिंदू घरं मार्किंग केल्याची स्पष्टपणे रेकी केल्याच्या सगळ्या गोष्टी रेकी केल्या गेल्या. आणि हा जो प्लॅन आहे युनिव्हर्सल प्लॅन, आता आमचे सन्माननीय वकील साहेब त्या ठिकाणी म्हणतायत की कायद्याच्या कक्षेमध्ये बसेल अशा पद्धतीची कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी. K2 नावाचा यांचा प्लॅन आहे. सगळ्या भारतभर या पद्धतीचं हे चाललंय. असिउद्दीन ओवेसी या माणसाने दिल्लीमधनं सांगायला सुरुवात केली की अशा अशा पद्धतीने आयते पेटवले गेले. काय बोलतोय या तुमचं? पद्धतीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये नव्हे तर ज्या पद्धतीचे मेसेज ओवेसींचे पसरले त्या ओवेसींवर देखील कारवाई करा असं मी मुख्यमंत्री उद्या नाशिकला संविधानाच्या नुसार जी कठोर कारवाई असेल ती करा, कायद्याच्या बाहेर जाऊन करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे. तुम्ही कायदा हातात घ्यायचा, तुम्ही घरं फोडायची, तुम्ही देवस्थान पोलीस कमिशनरचं स्टेटमेंट बघा तुम्ही. नागपूरच्या पोलीस कमिशनरचा आज तकवर स्टेटमेंट बघा तुम्ही. भारतातल्या दंगलखोरांचा एकंदरीत तुम्ही जर अभ्यास केला आणि जर एक यांची स्ट्रॅटर्जी पाहिली ना, यांना सुप्रीम कोर्टाचे वकील कुठून येतात, यांची सगळी प्लॅनिंग कशी होते, यांना जामीन द्यायला लगेच वकील, मोठे मोठे वकील जे हजारो लाखो रुपये फी घेतात, हे लगेच तिथे मदतीला कसे धावतात. आतंकवाद्यांना देखील मदतीला धावण्याची यांची जी एकंदरीत युनिव्हर्सल पॅटर्न आहे सगळ्या भारतातले मी एक ऑब्झर्व करतोय. मी उत्तर प्रदेशमध्ये काम पाहतोय. जिथे जिथे दंगल होतील तिथे तिथे यांच्या समाजाचे वकील येऊन ताबडतोब यांना बेल देणं, यांच्या सगळ्या भानगडी करणं, टीव्हीवरती येऊन अशा पद्धतीचं इतकं गोड बोलायचं आणि अंतरंगामध्ये यांच्या सगळा विष कालवलं गेलेलं आहे. ही दादांत खोटी लोक आहेत. रिपोर्ट आहेत या विषयाची की हे जे चाललंय ना गोड बोलणं, गंगा जमुना ही साफ चुकीची चालवली आहे. यांना तरी बोलता या मंडळींना कोणाच्याही धर्माच्या आणि कोणाच्याही याचा आधार उरलेला नाहीये. भयानक परिस्थिती सगळ्या भारतात आहे. प्रत्येक गावामध्ये आम्हाला तर आहे. प्रत्येक गावामध्ये मी येतो आसिफजी तुमच्याकडे. जयेशवाणी यांना मला चर्चेत आणायचंय. बोलता साहेब हे काहीतरी बोलता. ठीक आहे आपण पुढे जाऊ. कुठं घेऊन जातात बोलतोय मी. नाही, आपल्याला हे पेटवायचं नाहीये. या संदर्भात त्या दंगलखोरांना अद्दल तर घडली पाहिजे. कशाला बोलतात हे सगळं? बरोबर आहे ना, जे सत्य आहे ते कळवं लागेल तुम्हाला. काय करता का हे मुद्दा आहे का इथं बोलण्याचा? काहीतरी बोलतात. ठीक आहे जयेश, मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्या प्रकारची मागणी केली गेली पहिल्या दिवसापासून की बुलडोजर चालवा या सगळ्यांवरती, योगी पॅटर्न चालवा, हा योगी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये खरंच आणण्याची गरज आहे का? तशी कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती तर निर्माण झालेली आहे का? आणि योगी पॅटर्न किंवा बुलडोजर न्याय ही आजच्या घडीला योग्य अशी संकल्पना आहे का? विलास, मला फक्त एक 3-4 मिनिटं सलग द्या प्लीज, माझी विनंती आहे. सगळ्यात बोला. पहिल्यांदा प्रवीण दटकेंचं आमदार भारतीय जनता पार्टीचे असतानाही त्यांचं खरं तर अभिनंदन आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत. ज्या पद्धतीची ते भूमिका घेत आहे ही जुन्या भाजपला शोभणारी आहे. नव्या भाजपला शोभणारी नसली तरी जुन्या भाजपला शोभणारी आहे, जी या देशाचा विचार करत होती. त्यांचं खरंच अभिनंदन. त्यांनी पहिल्या दिवशी पोलीस कुठे चुकले ते सुद्धा माध्यमांमध्ये माणूस म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणलं. त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, आपल्याला विनंती, आसिफ भाईंच्या खाली जी स्क्रोल त्यांचं नाव चालू आहे तिथे काँग्रेसचे नेते असं दाखवलं जात आहे. कृपया ते बंद करा, नाही तर IT सेल ना हे आजचे आसिफ भाईंचे बाईट घेतील आणि वकिलाची भूमिका काँग्रेसची भूमिका म्हणून नंतर वापरतील. ठीक आहे, नाही IT सेलचं काम आहे. मी कळवतो. नंबर 3, आसिफ भाई काँग्रेसचे नेते आहेत आणि वकीलही आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याचा. हा ठीक आहे, मला ठीक आहे. नंबर 3 बंधू दोन्ही आहेत, त्यामुळे काही चिंता नाही. दटके साहेब, नंबर क्रमांक 3, या प्रकरणाकडे आपल्याला 2 अँगलनी बघावं लागेल, एक कायदा म्हणून आणि एक राजकारण म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा कायदा आपल्याकडे 425 IPC आहे, ज्या IPC मध्ये मिस्चिफ सांगितलं गेलेलं आहे. मात्र हे करत असताना ज्या पद्धतीचं बुलडोझरचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये चाललं होतं
त्याच्यावरती जस्टिस भूषण गवई आणि के.व्ही. विश्वनाथ यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात तेवढी एक ओळ फक्त मी आपल्याला वाचून दाखवतो, तेवढी एक ओळ फक्त वाचून दाखवतो. डिमोलिशन कॅनॉट बी यूज ॲज अ प्युनिटिव्ह मेजर. प्युनिटिव्ह महंत सुधीर दास कळालं का आपल्याला प्युनिटिव्हचा अर्थ का सांगू मराठीत? सर ते वाणी कळालं ना? नाही नाही मी म्हटलं आपलं विचारलेलं बरं. समोर होतं प्युनिटिव्ह तुमच्या माहिती करता सांगतो, मी ते जजमेंट वाचले. आम्ही सुप्रीम कोर्टात होतो त्यावेळेला. अगेन्स्ट दोज अक्यूज or I convicted know what is the definition given by the honorable justice sir. वाणी सर आपण बोलूयात नंतर. हा, तर हे कन्व्हिक्शन साठी सुद्धा ते नाहीये असं सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय. एक जी आर दाखवतो मी, जी आर काढून आणला एक तेवढ्यासाठी. हा जो जी आर आहे हा आहे 2015 सालचा. तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री जे होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एक जी आर काढलेला आहे. हे बघा, हा जी आर आहे 13 जानेवारी 2015चा माझ्याकडे. जी आरचा नंबरही आपल्याला पाहिजे तर मी वाचून दाखवतो. PRO 0114/CR/120/V/2 हे जी आर आहे यांचा. आणि ह्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत, या जी आरच्या खालच्या ब मध्ये 4B मध्ये अन्य प्रलंबित खटणे काढून टाकण्याविषयी कोणत्याही संबंधित व्यक्तीचा अर्ज प्राप्त न झाल्यास समिती स्वतःहून अशी प्रकरणे तपासून ज्या प्रकरणी खासगी व सार्वजनिक मालमत्तेची हानी ₹5,000 पर्यंत झाली असल्यास त्याबाबत संबंधितांना कळवेल. सदर नुकसान भरपाईची रक्कम भरण्या करण्यास त्यांची लेखी संमती घेईल. तदनंतर त्यांचे खटले काढून घेण्याबाबत समिती विचार करेल. माझं म्हणणं आहे की एकीकडे आपण अशा पद्धतीने सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान करणाऱ्यांचे गुन्हे त्यांच्यावरचे मागे घेण्यासाठी जी आर काढतं महाराष्ट्र सरकार. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 5,000 रुपयापर्यंतचं जर नुकसान केलं असेल तर ते खटले मागे घेण्यासाठीचा हा जी आर आहे. जी आरचा नंबरही वाचून दाखवलाय, नंतर चेक करून घ्या. पाहिजे तर मी पर्सनली तुम्हाला कोणाला हवा असेल तर तो जी आरही पाठवीन. हे असे जी आर काढले जातात. मग माझं म्हणणं हे आहे की आता दंगलीमध्ये जी लोक पकडली जात आहेत त्यांना जात, धर्म, पक्ष, पंथ हे काहीही न बघता त्यांच्यावरती सेम पद्धतीची कारवाई करण्यात यावी. आणि दुसरा माझा शेवटचा मुद्दा, राजकारण. माझं म्हणणं एवढं सोपं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या एक ट्रेंड आला आहे. कोण किती अग्रेसिव्ह आहे, कोण किती वाघ दिसतो, कोण किती राक्षस दिसतो, कोण किती खुंखार दिसतो, ती जी फॅन्टम आणि सिंगम वाली छवी आहे ना ती ज्याची मोठी. काही वर्षांपूर्वी तुमच्याकडे तेच होतं, आता तुमची भूमिका बदलली आहे. ऐका ना आमच्याकडे उद्धव साहेब आल्यापासून वाणी साहेबांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. विचारा काही अडचण नाही. माझं होऊ देत फक्त. सर मार्किंग केलं, आपण अभ्यासू नेते आहात. मार्किंग, घराला मार्किंग केलं, रेकी केली गेली, यावर बोला ना तुम्ही. हा जो विषय बरोबर, ठीक आहे, त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांचं पूर्ण चर्चा करत नाही. माझं होऊ देत फक्त, माझी एवढीच विनंती आहे. राजकारण हे आहे ना की जो जेवढा फॅन्टम दिसेल, जो जेवढा सिंगम दिसेल त्याला तेवढा अतिवादी लोक जास्त प्रोत्साहन देतात. हे आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत बघितलं, हे आपण योगी आदित्यनाथांच्या बाबतीत बघितलं. योगी आदित्यनाथ आता स्पर्धेत येता मागे पडलेत, तर देवेंद्र फडणवीसांना कदाचित 2029ची इच्छा असावी की पंतप्रधान पदाचा उमेदवार राहावा, त्यासाठीची पार्श्वभूमी आहे, बाकी काही नाही आहे. अशा पद्धतीने बुलडोझरचं राज्य या देशात येणं माणुसकीला कळमा फासणार आहे. त्यांची चूक असेल त्यांना फासावरती लटकवा, भर रस्त्यात लटकवा, काहीच अडचण नाही. कायद्याच्या पुस्तकात जे सांगितलंय ते प्रत्येक गोष्ट दंगलखोरांकडनं व्हावी, कारण की ते दंगलखोर समाजाचे नाही, या देशाचे दुश्मन आहेत. तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी. इतकी स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे. शेख सुभान अली यांना मला या चर्चेत आणायचं आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे तुषार दामगुडे यांच्याकडे. सुभान अलीजी, एक प्रकारे एक संकेत दिला आता त्यांनी त्यांच्या बोलण्यात असं सांगितलं, आणि याआधी सुद्धा जेव्हा जेव्हा ही बुलडोझरची कारवाई झाली तेव्हा तेव्हा प्रश्न उपस्थित केला गेला पक्षपातीपणाचा. खरंच अशा प्रकारचा पक्षपातीपणा केला जातो का? एका बाजूला ते म्हणतायत की काही जणांना सांगितलं जातं सार्वजनिक मालमत्ता ज्यांनी नुकसान केलं त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, दुसऱ्या बाजूला सांगितलं जातं त्यांना सोडणार नाही. खरंच अशा प्रकारचा पक्षपातीपणा होतोय का? बडेजी, मी आज आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारलं की दंगलखोरांनी जे नुकसान केलेलं आहे त्याची भरपाई आम्ही दंगलखोराकडून करून घेणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, तेव्हा पत्रकारांनी विचारलं की पोलीस गाडी फोडत असतानाचे व्हिडिओज आहेत, काय तुम्ही त्या पोलिसाकडून भरपाई करून घेणार का? तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब याचं उत्तर देऊ शकले नाही. त्या परवाच्या दिवशी मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवत होतो, आताही माझ्याकडे व्हिडिओ आहे की पोलीस रात्रीच्या वेळेस मोमीनपुरामध्ये सर्व घरं बंद आहेत, कोणी रस्त्यावर नाही आहे, रस्त्यावरील सगळ्या गाड्या फोडत आहेत. जर न्यायपूर्ण पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला असेल की ज्यानं
सामान्य लोकांच्या संपत्तीचं नुकसान केलेलं आहे. जे कोणी असेल ते पोलीस असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, राजकीय असतील, त्यांच्याकडून भरपाई करून घेतली पाहिजे. जर पोलिसांचं स्पष्ट असेल, पुरावे आहेत आणि त्यांच्याकडून वसुली करून घेत नाही, याचा अर्थ असा आहे की ते कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी हे नुकसान केलेलं आहे. दुसरी गोष्ट, बुलडोझर चालवणं, मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस साहेब असो, तुम्ही असो, मी असो, आपण कायद्याला बांधील आहोत. कायद्यानं जे निर्देशन केलेलं आहे यावर की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय स्वेच्छेनं आपण बुलडोझर चालू शकत नाही, त्यावर आपण हे टिप्पणी करणं मला वाटते योग्य नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो की अचानक छावा पिक्चर रिलीज होऊन बराच काळ झाला होता, तेव्हा निदर्शन करायची गरज काय होती? तर मी बडेजी तुम्हाला एक निदर्शन आणू इच्छितो की 20 तारखेला नागपूर येथे एक मोठा मोर्चा निघणार होता बौद्ध गया मुक्ती आंदोलनासाठी विहाराच्या, आणि 2 लाख बुद्धिस्ट समाज आणि ऑर्गनायझेशन तिथे एकत्र येणार होते. त्यांची रीतसर त्यांनी परवानगी घेतली होती. आता नागपूर ही क्रांतीभूमी आहे. जर बौद्धगया मुक्ती आंदोलन जर नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं असतं तर याचे पडसाद पूर्ण देशामध्ये उमटले असते आणि हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आंदोलन झालं असतं. आता हे आंदोलन होऊ नये म्हणून स्थानिक काही बुद्धिस्ट चळवळीच्या संघटनाशी माझं जेव्हा बोलणं झालं की हे आंदोलन दडवण्यासाठी ही दंगल घडवण्यात आलेली आहे आणि प्रशासनानं, सरकारनं सुद्धा हे स्वीकृती दिलेली आहे की बाहेरच्या लोकांनी दंगल घडवलेली आहे. माझा प्रश्न एवढाच आहे बडेजी की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढे सक्षम गृहमंत्री असताना, बाहेरचे लोक मालेगाव कनेक्शन असताना यांचा गुप्तचर विभाग काय करत होता? जे गृहमंत्री आपला जर मतदारसंघ सांभाळू शकत नाही, सुरक्षित ठेवू शकत नाही, ते महाराष्ट्र कसा सुरक्षित ठेवणार? प्रश्न हा आहे की दंगल घडली कशी? तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर घेतो. सुरुवातीला प्रवीण दटके यांना विचार, मी येतो सर तुमच्याकडे. प्रवीण दटकेजी तुमची कमेंट घेतो आणि मला नंतर चर्चेमध्ये तुषारजी यांना आणायचं आहे. प्रवीणजी, त्यांनी असं म्हटलंय की जर हा न्याय सगळ्यांना असेल की ज्यांनी ज्यांनी नुकसान केलंय त्या सगळ्यांवर कारवाई होईल, ते असं म्हणतायत की पोलिसांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ती वसूल करणार का? ते शिवचरित्राचे अभ्यासक आहेत, त्यामुळे त्यांनी एक तर तो व्हिडिओ तपासून घ्यावा. त्याच्याबद्दल ज्या काही तो खरा आहे खोटा आहे एकदा त्यांनी तपासून घेतला पाहिजे आणि नागपूर पोलिसांकडनं त्याची खात्री करून घेतली पाहिजे की फॉरेन्सिकला दिला पाहिजे. आणि वाणी साहेब, म्हणजे मी याच्यावर आता मी त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही कारण ते मोठे अभ्यासक आहेत, पण वाणी साहेब आता बोलले देवेंद्र फडणवीस इतके स्थितप्रज्ञ आहेत की पूर्ण कायद्याचं वाचन केल्याशिवाय, मला एक सांगा वाणी साहेब, की एखाद्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल, एखाद्या वैयक्तिक जमिनीवर इल्लीगल कन्स्ट्रक्शन असेल, तर ते कायद्यासंगत त्याचं अतिक्रमण काढणं चूक आहे का? बिलकुल नक्की काढलं पाहिजे. दटके मुद्दा असा आहे की माझा मुद्दा, आपण काय करतो वाणी साहेब, वाणी साहेब मी तुमचं शांतपणे ऐकलं. माझं 2 मिनिट त्यांचं होऊ द्या, मी येतो तुमच्यामध्ये बिलकुल नाही बोललो, मी कोणाच्या मध्ये नाही बोललो, मी कोणाच्या मध्ये बोललो नाही, मी बोललो. प्रवीणजी बोला. पण कायदेसंगतच काम करणारे मुख्यमंत्री आहेत आणि माझं तुम्ही स्वागत केलं. पण ज्या पोलिसांची मी काही जिथे पोलीस उशिरा पोहोचले म्हणून त्यांची तक्रार केली, पण त्याच वेळेला पोलीस होते म्हणून 10% नुकसान झालं. जर पोलीस नसते, 4 DCP आतमध्ये घुसले नसते, ते जखमी नसते झाले, तर जे 10% झालं ते 60-70% नुकसान झालं असतं. म्हणून पोलिसांचे धन्यवाद दिलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या जीवावर बेतून ती कारवाई थांबवली आहे लोकांची. एका ठिकाणी पोलीस उशिरा पोहोचले म्हणून मी सांगितलं, नागरिकांची भावना सांगितली, कारण मला नागरिकांनी निवडून दिलाय की बा पोलीस 2 तास उशिरा पोहोचले म्हणून हंसापुरीतली घटना घडली. पण भालदारपुरा असेल, राम मंदिर गल्ली असेल, जुना इस्लाम कॉलेज असेल, बुद्धुखा मिनारा असेल, गवळीपुरा असेल, जलालपुरा असेल, इथे पोलीस अधिकारी, त्या पोलीस कॉन्स्टेबल महिला पुरुष ज्यांनी आपल्या जीवावर बेतून ती जी दंगल आहे ती थांबवली, म्हणून आज नागपूर इतक्या लवकर शांत झाला. ठीक आहे. आणि दुसरं, स्वतःचं शहर सांभाळता येत नाही, अमकं येत नाही, हे पॅनल मध्ये बसून बोलायला सोपं आहे. तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी 14 ते 19 हा महाराष्ट्र सांभाळला, आणि तेच देवेंद्र फडणवीस आहेत की जे उपमुख्यमंत्री परत मुख्यमंत्री झाले, आणि या महाराष्ट्राचा जनतेचा त्यांच्यावर विश्वास होता
सर्व जातींचा धर्माचा, म्हणूनच 237 सीट्स घेऊन ते इथे आलेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच ते गृहमंत्री आहे. आणि जर जिथे जिथे पोलिसांचं चुकलं असेल किंवा काही चौकशी करण्याची गरज असेल तिथे ते निश्चित करतील. एवढी मी येतो, ऐका, मग मी येतो. मला तुषार दांगुडे यांना या चर्चेत आणायचंय. ते उजव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. तुषारजी, गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं जेव्हापासून नागपूरची दंगल झाली तेव्हापासून सातत्यानं उजव्या संघटनांकडून सातत्याने एक मागणी होत होती की आता या दंगलखोरांना जरब बसेल अशा प्रकारे कारवाई करा. योगी ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये कारवाई करतात तशाच प्रकारची इथं कारवाई करा, बुलडोजर चालवा अशी मागणी केली जात होती. आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचा सुतोवाच केलेला आहे. तुम्ही समाधानी आहात का? तुमचं जे म्हणणं होतं ते आता खरं ठरतंय का? मी सर्वांना विनंती करतो की मी डिस्टर्ब नाही केलं कुणाला, मला फक्त 1-2-3 मिनिटं द्या. एक, नागपूरमध्ये दंगल करायला बाहेरचे लोक आले होते, पूर्णपणे खोटं आहे. कारण FIR सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ती नावं आहेत सगळी जाफरनगर, मोमिनपुरा, भालदारपुरा, मोहम्मद अली चौक. त्यामुळे कोणी बाहेरचे लोक नाही. 2, मी सर्व हिंदुत्ववाद्यांना या निमित्ताने एक आवाहन करू इच्छितो की ज्यामुळे राज्याचं वातावरण बिघडेल अशी कुठलीही आततायी कृती आपण कृपया करू नये. मी तुमच्या पाया पडतो, कारण याच्यातून फार मोठं पुढे आयुष्याचं नुकसान होतं. इस्लाम मध्ये हज करणं फार महत्वाची गोष्ट आहे. आज ज्या लोकांवरती FIR दाखल झाली त्यांचा पासपोर्ट होणार नाही, आज ते त्या एवढ्या मोठ्या यात्रेला ते मुकतील, हा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. 3, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिथल्या DCP वरती कुऱ्हाडीने हल्ला झाला. मला आज या निमित्ताने म्हणावंसं वाटतं की जगामधले सगळ्यात अल्पसंख्याक समाज म्हणजे ज्यू, त्यांच्यासाठी एक इस्रायल बनला. बुद्धिस्ट लोकांसाठी थायलंड, म्यानमार बनलं. ख्रिश्चनांचे भरपूर देश आहेत, जवळपास 15 देश आहेत. इस्लामचे मानणारे 56 देश आहेत. पण हिंदूंना काय मिळालं? तर हिंदूंना सर्व धर्म वडापाव नावाचा एक देश मिळाला की जिथं कुठेही यावं आणि त्यांच्या भावनांना चिरडून टाकावं. मग या देशामध्ये आम्ही शिवजयंती नाही करायची, या देशामध्ये आम्ही आमची वारी नाही करायची, या देशामध्ये आम्ही आमचे शीख बंधू असतील, आमचे नवबौद्ध बंधू असतील, ह्यांचे सण करायचे नाही, तर मग ते कोणत्या देशामध्ये करायचे हे मी या निमित्ताने विचारू इच्छितो. एक तर आमच्या कुठल्याही प्रकारचे सण सौद असले तर आमचा अमरनाथ यात्रा आम्हाला लष्कराच्या ह्याच्यामध्ये संरक्षणाखाली करावी लागते. हे आपल्या सरकारला शोभणार आहे का? तर मी असं म्हणतो की या देशामधले जे अल्पसंख्याक आहेत त्यांनी थोडीशी आपलं आत्मपरीक्षण करावं की आम्ही प्रत्येक या देशाच्या घटनेला मानणार नाही, आम्ही त्याचे लग्नाचे नियम मानणार नाही, आम्ही कपड्याचे नियम मानणार नाही, आम्ही इथल्या जगण्याचे नियम मानणार नाही. आमच्यात कुणी ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर आम्ही रॉच्या अधिकाऱ्यांना 400 वार करून खून करून टाकू, आम्ही DCP वरती कुऱ्हाडीने हल्ला करू, हे चालणार नाही. कारण या देशात हिंदूंना सर्व धर्म समभाव नावाची जी आफू पाजली आहे त्यामुळे तो धुंदीमध्ये त्याला अजून कळत नाहीये. तो ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी पोलिसांना देखील 15 मिनिटं बाजूला करण्याची गरज नाहीये. देवेंद्रजी फडणवीस यांनी सत्तेवर आल्या 15 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये आणली आणि त्यांनी दाखवून दिलं होतं की मला विकासाचं राजकारण करायचंय. पण आपल्याला काय बघायला मिळतंय? ते सत्तेवर आल्यापासून सातत्याने कुठेतरी औरंगजेबाचं स्टेटस ठेव, कुठेतरी आणखीनच काही कर. अहो हे कशासाठी? हा देश तुम्हाला रसातळाला घालायचा का? बुलडोजर न्याय हाच अंतिम पर्याय का आता? अहो मी असं म्हणतो फक्त बुलडोजरने नाही, जो हा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही धर्माचा असू द्या, मग तो कोरटकर असू द्या आणखी कोणी असू द्या, सरळ सरळ त्याच्या घराला तर बुलडोजर लागलंच पाहिजे. मी सांगतो की या महाराष्ट्राला आता काही एन्काउंटरची गरज आहे. कारण इथं कायद्याला आम्ही मानतो, जवळपास लाखो कोट्यावधी लोक मानतात, परंतु काही हरामखोर मात्र या महाराष्ट्राची प्रगती ही पुन्हा मागास करण्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना एक मी उदाहरण देऊ इच्छितो. मग उत्तर प्रदेशमध्ये चंदन गुप्ता नावाच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला वंदे मातरम म्हणण्यावरून. तर न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलंय. आता भूषण गवई ते कुठल्या काय मांडला ऑर्डर दाखवायला सांगा आठवणीने, कारण की हे पक्के फेकाफेकी व्हॉट्सअप चंदन गुप्ताच्या केसमध्ये ऑर्डर दाखवायला सांगा.
ऑर्डर दाखवायला सांगा. वाणी नाही, नाही. वाणी साहेब ऑर्डर मी टॉपिक कोणता जय- आहे? जय- हे जय- कोणत्या जय- टॉपिकवर जय- बोलतात जय- काय? जय- यांचं अहो, बजेट माझं काय आहे? बरं एक एक जण Disconnect आहे. नाही नाही ऐकायचं काय कोणता टॉपिक आहे ज्या टॉपिकवर उत्तर तुम्ही ही प्रदेशमध्ये मीटिंग बोलवली आहे, न्यायालयाने असं त्या नोंदवलं आहे आणि डिबेट काय बोलवलं देतो, त्या देतो, टॉपिकवर देतो मी. बोलवलं हा, हा, ना हा. तुम्ही. त्याचा आरोप आहे. मी काही बडेजी- ऐका ना ऐका ना उत्तर आपण तो देतो. नंतर मुद्दा हे करू, आपण तो मुद्दा नंतर घेऊ. न्यायालयाने विलासजी, असं निरीक्षण विलासजी. नोंदवलेलं हा. आहे माझा मुद्दा असा की आहे, काही माझा एनजीओ मुद्दा असा आहे, चंदन गुप्ताच्या खुन्यांना का मदत करत आहेत आणि जे जयेश वाणी इथं सांगत आहेत, हा. अहो तुम्ही आता बाळासाहेबांना माळ्यावर टाकलं आणि केशवराव ठाकरेंना खाली काढलं. बाळासाहेब ज्या भाषेमध्ये या समाजाप्रती बोलायचे त्याची तुम्हाला आठवण नाही का? आता आम्ही ठीक तुम्हाला आहे. ते पण जय WhatsApp- जयेश जयेश ते पण पाठवू. तुमच्याकडून मला उत्तर, वेळ कमी आहे, एक एक मुद्दा सगळ्यांकडून एक- घेणार एक- आहे. एक- एक- मला ऐका एक विलासजी, मुद्दा विलासजी. बोलायचा आहे. बाळासाहेबांची आठवण आमच्यापेक्षा बेटर कोणी नाही सांगू शकत. जेव्हा बाळासाहेबांनी हिंदूंच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेतलं होतं तेव्हा तुषार दामगोडे चड्डीत असतील कदाचित. ते त्यांनी लक्षात ठेवावं ना. ते ना तुम्ही त्यांच्या चड्डीत विचारसरणीचं नसताना कोणी काय पुढे मोठा नव्हतं. दिवा लावला? थांबावं आता मध्ये बोलू नका. नंबर 1. नंबर 2, हिंदूंसाठी कुठला देश आहे तर नेपाळ आणि कैलासा नित्यानंद स्वामी बलात्कारी करणारा, ते 2 देश हिंदूंचे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित आहे. तुम्हाला फार इच्छा असेल तर तिकडे जा. नंबर 2. नंबर 3, तुम्ही मला नाही सांगायचं ऐका कुठं आता. जायचं हो आणि हा माझ्या दामगोडे, बापाचा देश ऐका, आहे. ऐका. असं कसं काय ऐका, सांगता, वाणी. वाणी साहेब, अहो, तुम्ही? तुमच्या बापाचा नाही आहे. ऐका ना जे बोलताय. बरं जाऊ दे, वैयक्तिक नको. हा देश सगळ्यांच्या बापाचा एक मिनिट, आहे. एक मिनिट. हा देश इथल्या बौद्धांचा आपण नको आहे, सांगू हा देश तुम्ही. शिखांचा आहे, बरं. हा देश तू नको इथल्या मला हिंदूंचा सांगू आहे, कुठे हा देश जायचं. आपण सगळ्यांचा दोघांनाही, आहे. मी दोघांनाही थांबवतो. बाळासाहेबांची मी दोघांनाही बाळासाहेब थांबवतोय. ही माणसं सुभान आलीजी, या देशामध्ये सुभान आलीजी, चांगली- सुभान आलीजी, जर उद्या बुलडोझर न्यायाच्या पद्धतीनं हा न्याय द्यायचा एका बाजूला मागणी होतीये, कारण अंडरवर्ल्ड ज्या पद्धतीनं संपवलं गेलं, त्यांची दहशत संपवली गेली, तसंच या दंगलखोरांना सुद्धा तारीख पे तारीख काहीच त्यांना फरक पडत नाही. यांना सुद्धा चांगला अद्दल घडवली पाहिजे, यांना सुद्धा धाक असला पाहिजे काळजाचा. म्हणून काही गोष्टी या करणं गरजेचं अशी मांडणी केली जाते. तुम्हाला खरंच वाटतं का की या सगळ्यांना चाप बसेल? बडेजी, जर हा निर्णय घेणारा माणूस आणि त्यांचं चरित्र न्यायिक असेल तर कदाचित महाराष्ट्रातला जनता त्याच्यावर विश्वास करू शकत होते. हा. जो माणूस सूडबुद्धीनं पक्ष फोडतो, जो माणूस सूडबुद्धीनं व्यक्तिगत हल्ले करतो, तर त्या माणसावर आम्ही विश्वास करू शकत नाही. मी तुषार बानगोडे साहेबांचं एक उत्तर देतो की मुस्लिमांना किती देश भेटले. साहेब, पाकिस्तानचा राष्ट्रपिता मोहम्मद अली जिन्ना आहे, त्याच्या वडिलाचं नाव पुंजालाल ठक्कर आहे, तो गुजरातच्या पनेली मोतीगावचा आहे. तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की ते आमच्यावर तुम्ही फोडू नका. दुसरी गोष्ट, काश्मीरचा फारुख अब्दुल्ला जो आहे त्याचे पूर्वज काश्मीरी पंडित आहेत, त्यांचं कुळ राघवराम आहे. तिसरी गोष्ट, पाकिस्तानचा जो नवाज शरीफ आहे त्याचे पूर्वज राजस्थानचे भाटिया आहे, हे समजून घ्या. नंतर तुम्हाला सांगतो, बेनिझर भुट्टो जे आहेत त्यांचे वडील जे आहेत ते सुद्धा राजपूत आहेत. तुम्ही आमच्यावर फोडू नका. भारत असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, हे जे उच्चवर्णीय सगळीकडे राज्य करतायत. मराठी मुस्लिम, मी मराठी मुस्लिम आहे, महाराष्ट्रात आपण चर्चा करतोय. तुम्ही महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाची दिशाभूल करू नका. संत तुकाराम महाराजांना कोणी छळलं, संत ज्ञानेश्वर महाराजांना कोणी छळलं, मला सांगा. महात्मा फुले जगातल्या सगळ्या धर्मांबरोबर तुमची भांडणं आहेत. नाही, शेख सुभान अलीजी, सुभान अलीजी, माझा प्रश्न काय, त्या प्रश्नाला तुम्ही बगल दिलेली आहे. आमच्यावर आरोप लावले, मुस्लिम समाजावर आरोप करताय, मला उत्तर द्या. नाही, पण माझं काय म्हणणं, एक मिनिट, जर या दंगलीमध्ये ज्यांनी लोकांची घरं पेटवली, लोकांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? इरफान अन्सारी या पीडिताचा आज बळी गेलेला आहे. त्याला ज्यांनी मारलं पहिलं बुलडोझर त्याच्या घरावर चालवा. इरफान अन्सारीचा मृत्यू झालेला आहे दंगलीमध्ये, त्याच्यावर ज्यांनी हल्ला केला पहिला बुलडोझर त्याच्या घरावर चालवा. जरूर चालवा. तुम्ही न्याय करा, न्याय. ठीक आहे, आम्ही विरोध करणार. प्रवीणजी, तुम्ही हा विश्वास देताय की या संदर्भात कारवाई होत असताना कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला जाणार नाही? इरफान कुठल्याही अन्सारीच्या प्रकारचा पक्षपाती केला जाणार नाही. आमचा देवेंद्रजींवर विश्वास आहे, आमचा गृहमंत्र्यांवर विश्वास आहे, आणि त्यांनी आजच सांगितलं आहे की जो जो दंगलीत असेल, कोणाला ठेवायचा आहे की नाही ठेवायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांनी जातपात पाळायची त्यांनी ती पाळा, मला काही म्हणायचं नाही. पण या महाराष्ट्राचा, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा देवेंद्रजींवर विश्वास आहे, आणि देवेंद्रजी जी चौकशी लावतील ती चौकशी कधी पाळल्या जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. आणि ज्यांनी चुकीचं काम केलं आहे ते कोणत्याही जाती धर्माचे राहू द्या, त्यांच्यावर स्पष्ट कारवाई होईल. आणि जर त्यांचं अतिक्रमण असेल, त्यांचं इलिगल बांधकाम असेल, आणि जर ते न्यायालयाच्या
न्यायानंतर जर तोडायची पाळी आली तर देवेंद्रजी बुलडोझर चालवायलाही कमी करणार नाही, पण ते जर न्याय संगत असेल तरच. कारण देवेंद्रजी हे स्वतः कायद्याचे विद्यार्थी आहेत आणि ते स्वतः कायदा मानणारे आहेत आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा मान्य देवेंद्रजी असतील, मान्य एकनाथ शिंदे असतील, मान्य अजित पवार असतील यांच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच ठीक आहे. 237 मला लोकं निवडून आले आहे. सुधीरदासजींना विचारायचं आहे. प्रवीणजी, तुम्ही सांगताय विकासाच्या राजकारणामध्ये नाही, मी येतो जयेश येतो. सुधीरदासजी, आपल्या इथं कायद्याचं राज्य आहे आणि सगळेजण सांगतायत की देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे, ते कठोरपणे निर्णय घेतील, हे करतील. पण मग अशी मागणी का होतीये की कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावरती कारवाई करा, बुलडोझर चालवा, हे करा? याच्यातनं एक अविश्वास सुद्धा व्यक्त होत नाही का? कधीच देवेंद्रजी कायद्याच्या मला एक मी आपल्या मुद्द्याचं उत्तर देतोच, परंतु मला सुभान अलींनी मगाशी जे काही विषय मांडले ना, ते तुकाराम महाराजांवर आले, त्या अजून कुठल्या गोष्टीवर आले, यांचे अजून कुठले तरी त्यांनी बौद्ध धर्माचं एक उदाहरण दिलं आणि त्यांची लाखोंची रॅली ही तिथे होणार होती, ती रोखली जावी म्हणून ही दंगल घडून आणली असं त्यांनी जावई शोध लावलेला आहे. साफ चुकीचं आहे. नाशिकला संपूर्ण भारतातल्या मोठ्या यांची धम्म परिषद झाली. त्या परिषदेला आठवले साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा काळाराम मंदिरामध्ये आठवले साहेबांना बोलून त्यांचा सत्कार केला. तुम्ही आमच्या धर्मातले विषय काहीतरी मांडत असतात. कम्युनिस्ट आणि मुस्लिम हे दिशाभूल करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. यांच्यामध्ये शिया आणि सुन्नी यांच्यातनं विस्तव जात नाही. सुन्नी म्हणतात की एक वेळेला सापाला सोडावं आणि शियाला मारावं. यांना विचारा हे शिया आहेत का सुन्नी आहेत? अरबी मुसलमान यांना विचारत नाही, अरबी मुसलमान यांना विचारत नाही. आपला तो मुद्दाच नाहीये, आपला तो मुद्दा नाहीये, आपला तो मुद्दा नाहीये. सुधीरदासजी, मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या ना प्लीज. आपण अशा प्रकारची मागणी करणं सातत्यानं ते कितपत योग्य आहे? मुद्दा सुरू आहे आणि सुभान अलीजी, मी विचारतोय त्यांना. सुभान अलीजी, दिशाभूल करण्याचं जे कार्य नाही, ठीक आहे ना, आपण तो मुद्दा सोडून द्या. सुधीरदासजी, आपल्या इथं कायद्याचं राज्य असताना अशा प्रकारची मागणी सातत्यानं करणं कितपत योग्य आहे? मी तिथे अजून त्याला एक ऍडिशनल करायचं आहे. तिथे तर त्यांनी बुलडोझर म्हटलं, तिथे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथला पलटी बाबा पण म्हणतात. गाड्या पलटी झाल्या आणि त्यामध्ये हे जे सगळे टेररिस्ट होते ना, हे पोहोचवले तिथे वरती अल्लाह के पास में. तुम्ही जर अशा पद्धतीने हे करत असाल, भाई आपण सुभान भाई अनेकदा भेटलो आहोत, लक्षात पण हे सगळ्याच गुन्हेगारांबद्दल असायला हवं ना. या पद्धतीने कालच राजधर्माची आठवण करून दिली ना त्यांनी. समाजामध्ये आपण वागत असताना अशा पद्धतीने, एकच मिनिट मी विलाजी, एक मिनिट घेतो आपला फक्त. आज भारताची संपूर्ण बॉर्डर सुरक्षित केली आपल्या मिलिटरीनी. एकही व्यक्ती ठोकायला तिथे आतमध्ये शिरला तर मिलिटरी सरळ ठोकून काढते आहे. या मंडळींना ज्या सूचना दिल्या आहेत ना, या मंडळींना की भारतामध्ये अंतर्गत अशांतता निर्माण करा असे रिपोर्ट आहेत मोठे. तर मग या पद्धतीने तुम्ही पाहिलं का? अशा मी विचारतो दगडफेकीच्या घटना, आसिफजी, या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं बांगलादेश आणि पाकिस्तानची लिंकअप सुद्धा सांगितलं जात आहे. मालेगावचं तर समोर आलेलंच आहे. खरंच देशाच्या काहीतरी बोलतात हे आपले कमिशनर ऑफ पोलीस आहेत, ते स्वतः म्हणतात प्री प्लान नाही म्हणून. त्यांच्या आजतकवर स्टेटमेंट आहे. हात तोडले तिथे महिला पोलिसांना, कमिशनर ऑफ पोलीस, हेड ऑफ दी पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी स्वतः म्हणाले की प्री प्लान नाही म्हणून. काहीतरी बोलतात, काहीतरी उगीच कोणाला फसवायचं, काहीतरी बोलतात. जे दंगल झालेले त्याच्या विरोधात आहो आम्ही. तुम्ही आमच्या डीसीपीच्या हातावरती कुऱ्हाड चालवली. कोणी चालवली? डीसीपी. 3 डीसीपी, 160 पोलीस घायलेत. महिला बाबा, हे निंदनीय आहे. मी म्हणतोय हे निंदनीय आहे, ही निंदनीय आहे. करून त्याला मारून प्री-प्लान आहेत का? हे प्री-प्लान आहेत का? जीवन कशाला ठेवलं? म्हणून कोण प्रसिद्ध आहे? पोलिसांनी लगेच स्वतःच्या संरक्षणासाठी गोळी घालायला पाहिजे होती. त्याला जिवंत का ठेवलं?
जिवंत का ठेवलं काय त्याला? तरी कोण बोलता, आहे तो? ठीक प्लीज आहे. प्लीज जय काय? जय शेवटची कमेंट, शेवटची माझा वेळ संपला. जय शेवटची कमेंट. संविधानाला स्वतःचं रक्षण करायचा अधिकार हे दिलेला आहे. घटना घडवणारे बजरंग मला दल खात्री आणि आहे. VHP हा. लोक आहेत. बजरंग दल आणि VHPचे कार्यकर्ते आहेत. ही घटना त्यांच्यामुळे झालेली आहे. विश्वास ठेवून ते शांतपणे बघा ऐकून ना तुम्ही. घेतील. माझा विश्वास आहे सर. अतिक्रमणाचा विषय दटके सरांनी काढला हा खूप महत्वाचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की असं अतिक्रमण तर पाडाच पाडा, फक्त ते पाडताना दंगल व्हायची वाट बघू नका आणि ते अतिक्रमण होणाऱ्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दंगल झाल्यानंतर अतिक्रमण कोणी केलं हे शोधण्याआधी सार्वजनिक वापराच्या जागांवरती अतिक्रमण कोण करतंय त्याला दंडित करा. त्याची दंगल बघून दंड नका करू. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बरं झालं दामगुडेंनी सांगितलं की FIR मधली नावं स्थानिक आहे. याचा अर्थ गृह खातं काय काम करत आहे हे गृहमंत्र्यांना माहित नाही. ते मालेगाव आणि बांगलादेशचे कनेक्शन शोधताय. तर माझी अशी विनंती आहे ते धायगुडे का दामगुडे कोण आहेत ते त्यांना गृहमंत्र्यांना सांगावं की FIR मध्ये काय लिहिलेलं आहे. आमच्या मनात काही शंका नाहीये सर. जे कोण असतील त्यांना शिक्षा द्या. ते हिंदू असेल, मुसलमान असेल, कोण असेल त्यांना शिक्षा द्या. फक्त ते जे कॉन्ट्रडिक्शन होत आहे ना दोन संघटनांच्या वैचारिक पातळीचं, ते कॉन्ट्रडिक्शन बंद करा. गृहमंत्र्यांनी समजावून सांगा कृपया की बाबा ती लोक स्थानिक होती म्हणून, कारण की तुम्ही दोघंच वेगवेगळं स्टेटमेंट करताय आणि ते आरोपींच्या फायद्याचं होईल. असं करू नका. आरोपींना शिक्षा होऊ देत नाही. पण या सगळ्यामध्ये ज्या दंगलखोरांनी आता लोकांची, सामान्य माणसांची, ज्यांचा काही दोष नव्हता अशा लोकांना त्रास झाला असेल किंवा त्यांच्या गाड्या पेटवणं, घरं फोडणं ह्या गोष्टी केल्या असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांचं समर्थन करण्याचा कोणाचा प्रश्नच येत नाही. पण हे सगळं करत असताना कायद्यानुसार झालं पाहिजे ही भावना मात्र निश्चितपणे सगळ्यांची आहे. पण पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा हा योगी पॅटर्न किती पुढे जातो, खरंच तो अवलंबला जातो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ही चर्चा मात्र झडत राहील. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर आंदोलना